सरकारी पंचनामाच्या मध्ये एका अज्ञात व्यक्तीने येऊन धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ज्यांच्यासोबत घडला आहे ते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी संदीप जोरी, राहणार भादस, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आमच्या गावामध्ये माझी सर्वे नंबर 172 मध्ये खाते क्रमांक 1938 अन्वये 31 गुंठे जमीन आहे. त्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे उत्खनन झालं असं मला कळलं तलाठी ऑफिसकडून. सदर मी तलाठी ऑफिसमधून कळल्यानंतर 15 हे बघा आपण या ठिकाणी पाहू शकता, 15/5/2023 झूम करून दाखवा. भादस बुद्रुक गट नंबर सर्वे नंबर 172, संपूर्ण क्षेत्र 6 हेक्टर 18.20. हा पंचनामा तलाठी कार्यालय चाले अजदे सजा यांनी केला. ते केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या जागेमध्ये हे उत्खनन झालेले, त्याबाबत तुम्हाला काय म्हणणं मांडायचं आहे का. त्याच्यानंतर आपण आता या ठिकाणी परत पाहू शकता, 27/7/2023 या तारखेला मी गाव कामगार तलाठी श्री राजेश पोटे साहेब, आमचे कोतवाल संदीप केदारी हे 27/7/2023 ला घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळी जाऊन त्यांना मी कागदोपत्रे आधारे की हे पंचनामा माझ्या जागेत झालेला नाहीये हे त्यांच्या मी निदर्शनास आणून दिलं आणि त्यांच्या समक्षच मी हे पत्र लिहिलं आणि 27/7/2023 रोजी तहसीलदार कार्यालय यांच्या कार्यालयाकडे दाखल केलं. हा जरा मुद्दा. हे दाखल झाल्यानंतर 26/8/2024 ही ऑर्डर पाहतो मी. 26/8/2024 रोजी एक पहिला आदेश निघाला पंचनाम्याचा. तो भोसले यांच्या नावाने निघाला होता 26/8/24 नावाने. ठीक आहे. परत त्याच पंचनाम्याचा दुसरा आदेश निघाला. तो निघाला 19/9/2024 रोजी. त्याच्यामध्ये आम्ही टोटल 7 जण सहधारक आहोत. त्याच्यामध्ये माझंही नाव या ठिकाणी टाकलं गेलं आणि ह्याची किंमत होती 7,38,008 रुपये. आपण या ठिकाणी पाहू शकता संदीप ज्ञानोबा जोरी आणि हा 7,38,008 रुपये हा बोजा माझ्या नावापुढे आला. त्यानंतर मी तहसील ऑफिसला गेलो आणि तहसीलदार जे आत्ताचे विद्यमान तहसीलदार आहेत त्यांना सांगितलं की असा पंचनामा झाला, मी माझं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि तुमच्या कार्यालयाकडनं माझं म्हणणं ऐकून सुद्धा माझं नाव याच्यामध्ये कसं दाखल केलं गेलं. त्याच्यावरती मला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपण ही केस पुनर्वलोकनामध्ये घेऊ आणि तसा अहवाल तात्काळ तहसीलदार साहेबांनी प्रांत ऑफिस म्हणजे उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी यांच्याकडे पाठवला. त्यानंतर मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ म्हणजे 10/10/2025 रोजी पुनर्वलोकनाबाबत आदेश तहसील कार्यालयाला दिले. आता हे पाहू शकता आपण, या आदेशची कॉपी नाही, तारीख या ठिकाणी आहे. त्यानंतर 19/12/2025 रोजी तहसीलदार मुळशी यांनी मंडल अधिकारी सावरगाव यांना 19/11/2025 रोजी सदर खालचे मी मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो की फेरपंचनामा करण्यासाठी आदेश दिला आणि ज्या गटामध्ये उत्खनन केलेले आहे त्याचे मोजमाप व परिणाम, उत्खनन केलेल्या गटामधून वाहतूक केली आहे की काय, ज्या गटामध्ये उत्खनन केले आहे त्याच गटामध्ये सदर आणि क्वेश्चन टक मार्क दिलेला आहे. गौण खनिज साठवून ठेवले आहे काय, परत क्वेश्चन टक दिलेला आहे. गौण खनिजाचे उत्खनन करून साठवलेले व इतर गट सर्वे नंबर व त्याचे परिणाम. 6वा मुद्दा दिलाय, सदर गटामध्ये उत्खनन परवाना घेतला आहे काय, क्वेश्चन टक केलाय. सदर गटामध्ये व्यवसाय चालू आहे की अगर कसे, अशा बाबतचं पत्र तहसीलदार मुळशी यांनी मंडल अधिकाऱ्यांना पाठवलं. त्यानंतर मंडल अधिकारी यांनी 8/12/2025 ला आम्हाला ज्या ठिकाणी अनधिकृतपणे पंचनामा झाला होता फेर पंचनाम्यासाठी दुपारी 3 वाजता घटनास्थळी बोलवलं.
घटनास्थळी गेलो असताना आमचा पंचनामा चालू होता. पंचनामा चालू असताना त्या ठिकाणी मंडलाधिकारी सावरगाव श्रीमती अपर्णा जमदाडे मॅडम, हे आम्ही कागद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तलाठी सदा चाले आज श्री राजेश पोटे, कोतवाल भादस श्री संदीप केदारी, पोलीस पाटील गावडेवाडी वादस श्री गणेश पांडव, पोलीस पाटील शिळेश्वर जे आमच्याच ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येते यशवंत मेंगडे आणि माजी सरपंच राजेंद्र मेंगडे, अशी 6 लोक आम्ही त्या ठिकाणी पंचनामा करत होतो. पंचनामा करत असताना अचानक त्या ठिकाणी संतोष विठ्ठल जोरी नामे इसम आले. ते का आले, कोणाकडनं आले, त्यांच्याकडनं अधिकृत त्या ठिकाणी लिगली काय डॉक्युमेंट्स होते का, रजिस्टर पॉवर ऑफ की ज्या माणसाकडनं ज्या व्यक्तीकडनं ते आले आणि त्या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना कुणी बोलवलं. आता कारण बोलवण्याचं कारण हे 3 शासकीय अधिकारी आहेत, 2 पोलीस पाटील आणि 1 माजी सरपंच आहे. शासकीय अधिकाऱ्यांपैकी त्यांना कुणी फोन केला, ते फोन करण्याचं कारण काय, त्यांना तिथं बोलवण्याचा हेतू काय, ह्याच्यामध्ये त्यांचा काय आर्थिक हितसंबंध जोपासले गेलेले आहेत का, कुठल्या कारणाने त्यांना इथं बोलवलं. आणि आमचा पंचनामा सुरू असताना ते आले का आले हे पण एक संशोधनाचा विषय आहे. आणि ज्यांनी कुणी अधिकाऱ्यांनी त्यांनी बोलवलं असेल त्यांनी का बोलवलं याची कल्पना मला झाली पाहिजे. जेव्हा ते इसम त्या घटनास्थळी आले त्यानंतर नक्की काय घडलं, कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला काही शिवीगाळ केली का किंवा मारहाण केली का, नक्की ते कशासाठी तिथे आले होते तुम्हाला काही माहिती आहे का? ते जे इसम त्या ठिकाणी आले मलाच माहित नव्हतं ते कोण आहे, म्हणजे गावातलीच व्यक्ती आहे पण का आली हे मला माहित नाही. कारण घटनास्थळी आम्ही 6 लोक उपस्थित होतो. मी 7/12 सहधारक, माझं म्हणणं की माझ्या जागेत उत्खनन झालेलं नाही हे दाखवण्यासाठी मी तिथं पंचनाम्यासाठी आलो होतो. पण हे इसम अचानक तिथं आले का आले मलाच कळलं नाही, त्यांना कुणी बोलवलं तेही माहित नाही. ते आल्यानंतर डायरेक्टली माझ्याशी की ही जागा कुणाची, ही जागा कुणाची आहे. मी त्यानंतर तहसील ज्या सर्कल अधिकारी मॅडम होत्या तटीत जे उपस्थित सर्व त्यांना सरकारी मोजणी दाखवली त्या ठिकाणी की बाबा ही जी मोजणी झालेली ती ह्या लोकांनी केलेली, ही जागा आमची नाहीये, तर तुम्ही ह्या जागेबाबत हे करा. तर त्यांनी मान्य केलं कुणी की बरोबर आहे तुम्ही सांगता ते आम्हाला मान्य आहे, तुम्ही तुमचं लेखी म्हणणंही मांडलं होतं ते करा. सर तो डायरेक्ट आले आणि मला शिवीगाळाने धक्काबुक्की चालू केली आणि आमचा जो सरकारी पंचनामा चालू होता तो बंद मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते करण्याचं कारण काय, त्यांना कुणी पाठवलं, कुणी बोलवलं, कशासाठी बोलवलं? कारण हे जर बोलवण्याची जबाबदारी फक्त मंडलाधिकारी तलाठी यांचीच होती. एकतर माझ्यावर अन्याय झालाय. मी 2023लाच माझं म्हणणं मांडलं होतं की माझ्या जागेमध्ये उत्खनन झालेलं नाहीये. मी तसाच अर्ज तहसीलदारांना दिला. तहसीलदारांनी जे सेकंड आदेश काढला त्याच्यामध्ये माझं नाव का टाकलं गेलं. आणि हा जो मुद्दा झाला तो मुद्दा 8व्या महिन्यात ऑर्डर निघते, 9व्या महिन्यात ऑर्डर निघते. ठीक आहे, 8व्या महिन्यात ऑर्डर निघेल ती XYZ त्याच्या नावावर निघेल. सेकंड ऑर्डर मध्ये माझं नाव का आलं, मी माझ्या जागेत उत्खनन झालेलं नाहीये तो न्याय मागण्यासाठी मी तहसीलदार, मंडलाधिकारी आणि प्रांत यांच्याकडे पाठपुरावा करतोय. हा 13-30 अचानक मला धक्काबुक्की करतोय. म्हणजे आम्ही न्याय मागायचा नाही का, आमच्यावर अन्याय झालेला सांगायचा नाही का? जेव्हा त्यांनी तुमच्यावर धक्काबुक्की आणि हे केली, जेव्हा तिथे शासकीय जे अधिकारी उपस्थित होते त्यांनी कोणती ऍक्शन घेतली का किंवा याबाबत तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये काही तक्रार वगैरे केली आहे का? त्या ठिकाणी ते ज्यावेळेस आले तर जे शासकीय अधिकारी होते आम्ही आमचा पंचनामा केला. शासकीय अधिकारी आमचं काय चाललंय पाहत होते. त्यांना माहित होतं की हा अनधिकृत माणूस आलेला आहे, हा सदर मला त्रास देतोय किंवा मला धक्काबुक्की करतोय, शिवाय करतोय. त्यानंतर मग त्यांनीच काय केलं, मी चालूमध्ये तहसीलदार साहेबांना फोन करून सांगितलं आणि मी येताना तहसीलदार साहेबांना सांगितलं होतं की आम्ही पंचनाम्याला चाललोय, असा पंचनामा आहे. ते म्हणजे ओके जावा. आम्ही गेल्यानंतर हा प्रकार घडल्यानंतर मी तहसीलदार साहेबांना फोनवर याची माहिती दिली की सर मी या ठिकाणी आलो होतो, अनाधिक कोणतरी माणूस आलाय आणि सरकारी कामामध्ये त्यांनी अडथळा मला शिवायगळ केली, मारहाण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो यावर पंचनामा त्यांचं जागेवर काय थांबला. मत होतं का? जेव्हा तुम्ही त्यांना फोन केला तेव्हा त्यांचं काही ते तुम्हाला काही बोलले का? कोण? तुम्ही तहसीलदारांना फोन केलेला? तहसीलदार साहेब म्हटले एक काम करा, सरकारी कामात अडथळा आणलाय किंवा तुम्हाला जर शिवागाळ धक्काबुक्की झाली तुम्ही पोलीस स्टेशनला आणि तुमची FIR नोंद करा. मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो. पण माझ्या अगोदर आम्ही सरकारी लोक तिथे गेलो, पण मी सहधारक म्हणून तर हे इसम माझ्या अगोदर जाऊन माझ्या नावाची NCR दिली. मी त्यानंतर गेलो तहसील ऑफिसमध्ये गेलो, तहसीलदारांना भेटलो, सर माझ्यावर असा प्रकार घडलाय तर याच्यावर तुमची काय ऍक्शन आहे. तर ते म्हणले एक काम करा, तुम्ही तुमची पहिली तक्रार तिथं नोंदवा. मी माझी तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवच्या नंतर पहा, मी त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी पत्र दाखवतो. 10/12/2025 लगेच 3ऱ्याच दिवशी श्री जे तलाठी आहेत आमचे राजेश पोटे साहेब,
मा तहसीलदार साहेब, मा पोलीस निरीक्षक पौड पोलीस स्टेशन, मा उपविभाग अधिकारी, मा श्री पोलीस अधीक्षक, त्याच्यानंतर आता तुम्ही पाहताय मा जिल्हाधिकारी साहेब, त्याच्यानंतर हे विभागीय आयुक्त साहेब आणि हे पोलीस अधीक्षक साहेब, अशा सर्वांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि माझ्यावर जो अन्याय झाला त्याबाबत तुम्ही सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत त्या जो अनधिकृत इसम कोणाला होता त्याच्यावरती गुन्हा दाखल करा असा आदेश तुम्ही संबंधित मंडलाधिकारी जे त्या ठिकाणी उपस्थित होते, मंडलाधिकारी होते, तलाठी होते आणि कोतवाल होते, त्यांना कोणाला तरी सांगा आणि माझ्यावर जो अन्याय झाला तो दूर करा. मी न्यायाचीच अपेक्षा केली होती. सर, तुम्ही जसं म्हणता की तुमच्यावर धक्काबुक्की झाली, जर तुमच्यावर धक्काबुक्की झाली तर ते सरकारी कामात अडथळा होत नाही. मग तुमचं जे म्हणणं आहे की सरकारी कामात तुमच्यावर जी धक्काबुक्की झाली त्यामुळे सरकारी कामात अडथळा आलाय, ते नेमकं कशा पद्धतीने अडथळा आलाय? तुमचं यावर काय मत आहे? मॅडम, आम्ही कशासाठी गेलो होतो? सरकारी पंचनामा फेर करण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी उपस्थित कोण होतं? मंडलाधिकारी होते, तलाठी होते, कोतवाल होते, 2 पोलीस पाटील होते, माजी उपसरपंच होते. पंचनामा कसा चाललाय? शासनाचा. आणि शासनाचा पंचनामा चालू असताना ज्या वेळेस त्या माणसाने मला धक्काबुक्की केली, शिव्यागाळ केली, तो पंचनामा थांबला. त्याच्यानंतर पंचनामाच झाला नाही. म्हणजे सरकारी कामात अडथळा आणला ना. मला त्यांनी धक्काबुक्की केली, शिव्यागाळ केली हा मुद्दाच नाहीये. सरकारी काम चालू असताना त्यांनी तो सरकारी पंचनामा थांबवला गेला, पुढे पंचनामाच झाला नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा हा संबंधित मंडलाधिकारी असतील, तलाठी असतील, कोतवाल असतील किंवा अन्य तहसीलदार साहेब असतील यांनी गुन्हा दाखल करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा. आणि माझा जो पंचनामा राखडलाय तो पुढच्या नेक्स्ट टाइमला करून द्यावा, ही माझी मागणी आहे. त्याच्यामध्ये माझ्या नावापुढे जो बोजा पडला तो हटवून द्यावा. माझ्या अन्याय झालाय. सर, तिरायती समिती मला दादागिरी करतो, शिवाय तो पार्ट नंतरचा राहिला. पण सरकारी काम चालू असताना त्यांना बोलवलं कोणी? त्यांनी सरकारी काम आणलेला अडथळा का आणला? कशासाठी तो सरकारी पंचनामा बंद पाडला? त्याच्या मागचं कारण काय? यासाठी मला जे संबंधित अधिकारी त्यांच्या मार्फत त्यांच्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदवायचा आहे, ही माझी मागणी आहे. प्रामुख्याने तुमच्या माध्यमातून तहसीलदार साहेब, प्रांत साहेब असतील आणि पोलीस प्रशासन आणि माननीय महसूल मंत्री साहेब असतील यांना मी विनंती करतोय की त्याचा गुन्हा दाखल करा. एकंदरीत आपण सर्व प्रकार पाहिलेला आहे. ह्या सर्व प्रकारातून एक गोष्ट उघड होते, ती म्हणजे एखादी व्यक्ती येऊन सरकारी कामात अडथळे आणते आणि त्यानंतर ते संपूर्ण काम ठप्प पडतं. ही खरंच खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे आणि यावर सरकारही कोणतीही ऍक्शन घेत नाही. त्यामुळे भविष्यात असे प्रकार पुन्हा पुन्हा घडू शकतात. यावर सरकारने लवकरात लवकर ऍक्शन घेऊन गुन्हा दाखल करणे आता गरजेचे झाले आहे आणि असे प्रकार पुन्हा पुन्हा घडू नये याकडेही सरकारने लक्ष देणे महत्त्वाचे वाटू लागले आहे. मी चैताली वर्तक, पुण्याहून, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.